आता जो आपला ईमेलचा इशू आहे तो सोडवण्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे माहिती आहे का? बघा, एक आपण प्ले स्टोअरचे ईमेल्स बंद केले, ठीक आहे, म्हणजे प्ले स्टोअरवरून अजिबातच ईमेल्स जाणार नाहीत. पण कधी कधी काय होते की वर्डप्रेस देखील ईमेल्स पाठवतात, ठीक आहे. म्हणजे वर्डप्रेसमध्ये प्लगिनचे अपडेट्स आले तर आपल्याला ईमेल्स येतात, पासवर्ड रिसेटचे मेल्स येतात, हे सगळ्याचे ईमेल्स आपल्याला येत राहतात. आपल्याला कुठलाच ईमेल वर्डप्रेसमधून देखील जर जायचा नको असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्लगिन्समध्ये यायचं, ॲड न्यू प्लगिन. ॲड न्यू प्लगिनवरती क्लिक केलं की इथं डिसेबल ईमेल सर्च करा, ठीक आहे. हे जे डिसेबल ईमेल, स्टॉप वर्डप्रेस फ्रॉम सेंडिंग एनी ईमेल, आपण ह्याचे मोर डिटेल्स पहिल्यांदा बघूया, ठीक आहे. स्टॉप अ वर्डप्रेस वेबसाइट फ्रॉम सेंडिंग एनी ईमेल्स using the standard WP mail function. No emails will be sent, not even for password resets or administrator notifications. म्हणजेच काय, ह्याच्यामधून सगळेच ईमेल्स, इवन पासवर्ड रिसेटचे, कुठल्याही पद्धतीचे नोटिफिकेशनचे सगळेच ईमेल्स आपले बंद होतील. आणि आपल्याला हेच तर पाहिजे आहे, म्हणून आपण डिसेबल ईमेल्स नावाचा प्लगइन घेऊ आणि ते आपण इन्स्टॉल करू. इन्स्टॉल करू, ॲक्टिवेट करू. ओके, आता ते प्लगइन इथं आपल्या इथे इन्स्टॉल झालं आहे डिसेबल ईमेल्सचं. ह्याच्या आपण सेटिंग्सला जाऊ आणि सेटिंग्सला हे सगळे जे आहे ते आपण ऑन करू, सगळेच्या सगळे, आणि ह्याला आपण सेव्ह करू, ठीक आहे. पहिल्यांदा आपण ह्याला सेव्ह करू. त्याच्यानंतर ना हे पहिला सेव्ह झाल्यानंतर ना याच्याच खालच्या साईडला मस्ट यूज प्लगइन, ठीक आहे. द मस्ट यूज प्लगइन इज करंटली डिसेबल, ठीक आहे. आपल्याला ह्याला कंपल्सरी ॲक्टिवेट करायचं आहे. त्याला आपण ओके करू. ओके, आपण ह्याला कंपल्सरी ॲक्टिवेट केलं, ठीक आहे. म्हणजे दोन गोष्टी करायच्यात आपल्याला, हे वरचे आपल्याला सेव्ह चेंजेस करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना मस्ट यूज प्लगइन हे देखील आपल्याला ऑन करायचं आहे. आता हे ऑन केल्यानंतर ना कधी कधी एक इश्यू काय येतोय, तर जर आपण जर फ्लुएंट SMTP जर वापरलेला असेल किंवा कुठल्याही SMTPचं जर सॉफ्टवेअर वापरलेलं असेल तर इथं आपल्याला एक वॉर्निंग देईल की तुमचे ईमेल्स तरी देखील जातील. मग त्यासाठी आपल्याला करावं काय लागेल, तर आपल्याला फ्लुएंट SMTP कंपल्सरी डिसेबल करायचं आणि त्याला डिलीट मारून टाकायचं. तर अशा पद्धतीनं वर्डप्रेसमधून देखील एकही ईमेल जाऊ नये याच्यासाठी आपण ह्या गोष्टीचं सेटिंग करतोय. लक्षात ठेवा, याच्यापुढे कुठलेही वेबसाईट ज्याला आपण करू त्याच्यामध्ये हे प्लगइन असायला हवं आणि कंपल्सरी हे सगळे सेटिंग्स ह्याच्यामधले केलेले असायला हवेत, तरच आपले सर्व्हर अगदी व्यवस्थित सिक्युअर राहील. थँक्यू व्हेरी मच.